आत्ताच आम्ही जस्ट आलो आणि लाईट गेली. आणि इकडे लाईट गेली गरम होतंय म्हणून गॅलरीत झोपलेत. लाईट गेली. बास इकडे बघ, इकडे बघ. हे बघ जिजा, बघ हे बघ. दर हातात. गरम होत आहे, गरम आणि बोर पण होत आहे. जिजा चोकणी पाडायचे खाली. आता परत मला धुवून आणायला सारखी खाली पडते चोकणी, सारखी मी धुवून आणते. लय कंटाळा आलाय. खरंच गावाकडे जाऊन येणं सोपं नाही. काम आज गुरुवार आहे आणि अमरचा उपवास, त्यामुळे मग त्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवायला घेते. शाबू आता बऱ्यापैकी चांगला भिजला आहे. पाणी आणि साखर टाकले आणि थोड्या वेळाने दूध उकळलं की ते पण त्यामध्ये टाकणार आणि मस्त अशी खीर बनवून त्याला देते. तो जिमला जाईल. तर माझी मस्तपैकी अशी भेळ रेडी झालेली आहे आणि आता ही खाणार. मगाशी मोबाईल अचानक स्विच ऑफ झाला, त्यामुळे मग बाकीचं शूट झालं नाही. मग आता दाखवलं. हा सगळा पसारा आता मला व्यवस्थित लावावा लागणार आहे. कंटाळा तो खूप आलाय, पण लावावं तर लागेलच. तर बाहेरून म्हणजे बॅग्स भरायला वगैरे काही वाटत नाही बाहेर जायला, पण तिथून आल्यानंतर परत त्या मोकळ्या करायच्या, कपडमध्ये सगळे कपडे टाकायचे वगैरे खूप कंटाळा येतो. पण ते जर तशाच बॅग्स तिथे ठेवल्या की मग ते परत आठवडाभर तिथेच राहतात आणि म्हणजे त्याच्यातली कपडे वगैरे काढली जात नाहीत. म्हणून मग मी काय केलं की आल्यानंतर 1 तासभर झोपले आणि त्यानंतर मग काम करायला घेतलं. सगळ्या काय बॅग्स वगैरे होते, चांगले कपडे होते ते कबडमध्ये ठेवले आणि जे पारुश होते ते सगळे धुयला टाकले. म्हणजे उद्या भाभी आल्यानंतर ते धुवून टाकतील. आणि आमचा फॅन बंद पडला होता अचानकच बेडरूममधला. मग त्यासाठी मी मामांना कॉल करून बोलवलं होतं. हे मामा जे आहे त्यांनी आमच्या जिममधलं पण सगळं इलेक्ट्रिशियनचं जे काही काम आहे ते त्यांनी केलं होतं. सो मग त्यांनाच बोलवलं, कारण ओळखीचे आहेत आणि चांगले आम्हाला रिपेअर पण करून देतील. आणि फॅन जास्त असं चांगल्या कंपनीचा आणि जास्त दिवस पण नाही, 2च वर्ष झालं आम्ही घेतलेलं. सो ते बोलले की होईल म्हणून. ठीक, आता त्यांनी सगळे पाते वगैरे काढून ठेवलेत आणि जे मधलं असतं तेच घेऊन गेलेत. काहीतरी मोठा इश्यू झाला आहे त्यामुळे. पण म्हटलं ठीक आहे, उद्या येईल तो फॅन आणि फायनली आम्ही बेडरूममध्ये झोपू, कारण हॉलमध्ये झोपलं की लवकर उठावं लागतं भाभी आल्यावरती. तोंडात जाईना म्हणून ओरडते. खूप कंटाळा येतो स्वयंपाकाचा, पण आज अमरचा उपवास आहे. सो बाहेरचं आणून किंवा घरात साधं सुद्धा करून मला पटणार नव्हतं. त्यामुळे आज मी बऱ्यापैकी चांगला स्वयंपाक केला. मी म्हणजे खूप थकले आहे आणि आता चपात्या करायला घेते, दाखवते काय काय केले. मस्त अशी बटाट्याची भाजी केली सुकी. जरा ऑइल जरा जास्तच झालं आहे, ते मी चपात्यांवरती थोडं हे करणार आहे. आणि इकडे केली आहे शेवग्याची भाजी. उपवास हे राईस असतो, मग त्याच्यासोबत हे लागतं भाजी. इकडे पण राईस आणि आता चपात्या करायच्यात फक्त आणि मग झालं माझं.
त्यानंतर मग मी जिजासाठी दूध गरम करायला घेतलं. आज माहीत नाही काय झालं तिला, पण अंगावरचं दूध ती पितच नव्हते, म्हणून मग मी थोडंसं गाईचं दूध घेतलं आणि त्यामध्ये पाणी मिक्स केलं, ते कोमट केलं आणि मग तिला पेलं घेण्यासाठी घेतलं, कारण ती खूप किरकिर करत होती. कसं झालं, काय बोलला नाहीस? तुला शॉक बसला ना रे, पण मसाले भात म्हणले ना एवढं सगळं पंचपक्वान. त्याशी मान नको डोलत जाऊ, तोंडाने बोलत जा ना. आजच्या ब्लॉगची एंड मी इथेच करते. ॲक्च्युली माझे ब्लॉग मी ना काढले होते गावी, पण ते अपलोड झाले नाहीत कारण नेटवर्क इश्यू होता त्यामुळे. पण आज मी एकदम 2 व्लॉग सेंड केले आणि आज जो गुरुवार होता तर त्याचं म्हटलं की दिवसभरात इथून पुढे काय होईल त्याची नवीन स्टार्टिंग करावी, म्हणून मग मी आजच्या दिवसात काय घडलं ते आता मी उद्या तुम्हाला दिसेलच. सो सॉरी, 4 दिवस, आय थिंक 4 दिवस माझे ब्लॉग आलेच नाहीत. शूट केले, एडिटिंग झालं, सगळं झालं, पण नेटवर्क इश्यूमुळे फक्त ब्लॉग आले नाहीत. मी म्हणलं होतं शॉर्ट तरी करायचं, त्याची शॉर्ट पण मी रेडी केली होती त्या ब्लॉगची पूर्ण, पण नेटवर्क इश्यू एवढा होता की फक्त ईवर नेट चालत होतं, असा प्रॉब्लेम झाला. हॉटस्पॉट घेतलं कुणाचं तरी पण अपलोड होत नव्हते, जास्तीत जास्त 20% याचं परत होतच नव्हतं. तर त्याबद्दल सगळ्यांना सॉरी, आणि इथून पुढे पुन्हा नवीन रुटीन चालू होईल, म्हणजे जे रेग्युलर आहे ते, आणि रोजच्या रोज ब्लॉग येतील, व्हिडिओज येतील. तर जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग्स. बाय.